नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुढचा पॉइंट पाहणार आहोत. कन्सेप्ट्स ऑफ इम्युनॉलॉजी म्हणजेच संरक्षण प्रणालीची संकल्पना. ती कोणी मांडली होती ते पहिल्यांदा पहा. एडवर्ड जेनर, फादर ऑफ इम्युनॉलॉजी. म्हणजेच ही कन्सेप्ट किंवा संकल्पना कोणी मांडलेली आहे इम्युनॉलॉजीची? तर एडवर्ड जेनर नावाच्या सायंटिस्टने. तो एडवर्ड जेनर हा काय होता? तर एक फिजिशियन होता. मग त्यामध्ये त्याला काय म्हटलेलं आहे? त्यानं मांडल्या संकल्पना म्हणून फादर ऑफ इम्युनॉलॉजी. आणि त्याचं जे प्लेस आहे, ठिकाण, तो कुठला होता? इंग्लंडचा. म्हणजेच त्यामध्ये कन्सेप्ट ऑफ इम्युनॉलॉजी ही डिस्क्राईब किंवा कोणी केलेली आहे? तर एडवर्ड जेनर. सो इट इज किंवा सो ही इज कॉल्ड फादर ऑफ इम्युनॉलॉजी. म्हणून काय म्हणतात त्याला? फादर ऑफ इम्युनॉलॉजी. ही इज फिजिशियन. तो कोण होता? एक फिजिशियन. नंतर कुठलं राहणीमान किंवा कुठं होता राहिला? तर इंग्लंडमध्ये. आता त्याची असणारी डेफिनिशन इम्युनॉलॉजीची, संरक्षण प्रणालीची. इट इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ इम्यून सिस्टीम, immune responses to foreign substances and their role in resisting infection is called as immunology. इम्युनॉलॉजी संरक्षण प्रणाली कशाला म्हणतात? तर ही एक सायन्सची ब्रँच आहे, शास्त्राची एक शाखा आहे. ह्यामध्ये स्टडी केला जातो. कशाचा स्टडी केला जातो? तर इम्युन सिस्टीम, संरक्षण पद्धतीचा. इम्युन रेस्पॉन्सेस टू फॉरेन सबस्टन्सेस म्हणजेच इम्युन रेस्पॉन्स करणं, संरक्षण, त्याला प्रतिसाद देणं, जे फॉरेन सबस्टन्सेस बॉडीमध्ये आलेले असतात त्याचा स्टडी केला जातो. फॉरेन सबस्टन्सेसमध्ये कोण येतं? डस्ट पार्टिकल्स, बॅक्टेरिया, फंजाय, व्हायरसेस, पॅथोजेन्स एटसेट्रा. हे सगळे कशात येतात? फॉरेन सबस्टन्सेसमध्ये. अँड देअर रोल इन रेझिस्टिंग इन्फेक्शन इज कॉल्ड ॲज इम्युनॉलॉजी. आणि त्याची जी रोल असतो, त्याचा जो रोल असतो, कशाचा रोल? रेझिस्टिंग इन्फेक्शन. जेवढं इन्फेक्शन बॉडीमध्ये आलेलं आहे त्याला प्रतिकार करणं. एवढं सगळं जिथं बघितलं जातं, जिथं स्टडी केला जातो, त्यावेळी त्याला काय म्हणतात? इम्युनॉलॉजी. म्हणजेच परत एकदा डेफिनिशन, इट इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ इम्युन सिस्टीम म्हणजेच संरक्षण पद्धती, इम्युन रेस्पॉन्सेस टू फॉरेन सबस्टन्सेस. फॉरेन सबस्टन्सेसमध्ये काय येतं? डस्ट पार्टिकल्स, बॅक्टेरिया, व्हायरसेस, टॉक्झिन्स आणि असणारे पॅथोजेन्स, यांना इम्युन रेस्पॉन्स करणे. अँड देअर रोल इन रेझिस्टिंग इन्फेक्शन. आणि त्यांच्यापासून जे इन्फेक्शन बॉडीमध्ये झालेलं असतं त्याला प्रतिकार करणं. एवढा सगळ्याचा स्टडी जिथं केला जातो इज कॉल्ड ॲज इम्युनॉलॉजी. आता नेक्स्ट, अदर ब्रँचेस ऑफ इम्युनॉलॉजी सच ॲज. मग इम्युनॉलॉजीच्या इतर असणाऱ्या ब्रँचेस, मग त्यामध्ये क्लिनिकल इम्युनॉलॉजी म्हणजे वैद्यकीय संरक्षण प्रणाली. त्यामध्ये काय येतं बघा? फर्स्ट, वॅक्सिनेशन ऑर इम्युनायझेशन म्हणजेच लसीकरण किंवा काय? रोग प्रतिकार शक्ती वाढवणं. म्हणजेच त्यामध्ये संरक्षण करणं. हे कशात येतं? तर क्लिनिकल इम्युनॉलॉजीमध्ये येतं. सेकंड, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ऑर ऑर्गन ग्राफ्टिंग म्हणजेच अवयव प्रत्यारोपण किंवा अवयवांचं कलम केलं जातं. थर्ड, ब्लड बँकिंग म्हणजे ब्लड तिथं काय केलं जातं? कलेक्ट केलं जाते आणि ज्यांना पाहिजे त्यांना डोनेट केलं जातं. आणि फोर्थ, इम्युनोपॅथॉलॉजी. हे परत एकदा बघा, क्लिनिकल इम्युनॉलॉजीमध्ये फर्स्ट व्हॅक्सिनेशन म्हणजे इथं फक्त लसीकरण, BCG, पोलिओ ह्या ज्या लस आहेत, वॅक्सिन आहेत, ह्या लहानपणी आपल्याला काय केल्या जातात? इंट्रोड्यूस केल्या जातात. कशासाठी? इम्युनायझेशनसाठी. म्हणजेच त्यामध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी. सेकंड, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनमध्ये किंवा ऑर्गन ग्राफ्टिंग म्हणजेच अवयव प्रत्यारोपण करणं. तुम्हाला माहीत आहे आता किडनी, हार्ट, नंतर लंग्स हे काय केले जातात? ट्रान्सप्लांट करण्याचं काम केलं जातं.
नंतर ऑर्गन ग्राफ्टिंग, एखाद्या ठिकाणी भाजलं तर तिथं दुसऱ्या जागेचं कातळं स्किन काढून तिथं लावली जाते, म्हणजे ते कशात येतं, ऑर्गन ग्राफ्टिंगमध्ये. थर्ड, ब्लड बँकिंग, सांगितल्याप्रमाणे ब्लड कलेक्ट करणं आणि डोनेट करणं. फोर्थ, इम्युनोपॅथॉलॉजी, म्हणजे तिथं रोग निदान करण्याचं काम ह्या क्लिनिकल इम्युनॉलॉजीमध्ये कोण करत असतं, इम्युनोपॅथॉलॉजी. आता नेक्स्ट, लॅबोरेटरी इम्युनॉलॉजी, म्हणजेच प्रयोगशाळेतली असणारी संरक्षण प्रणाली. मग यामध्ये काय केलं जातं बघा, टेस्टिंग ऑफ सेल्युलर अँड ह्युमोरल इम्युन फंक्शन. सेल्युलर आणि ह्युमोरल इम्युन फंक्शन्स, जी कार्य काय असतील संरक्षणाची, त्यामध्ये टेस्टिंग करण्याचं काम ह्या लॅबोरेटरी इम्युनॉलॉजीमध्ये केलं जातं. मग त्यामध्ये ब्रँच येते ती सेरोलॉजीची. मग सेरोलॉजी कशाला म्हणतात, तर स्टडी ऑफ ब्लड सिरम, म्हणजेच रक्तातील जो सिरम असतो त्याचा जिथं स्टडी केला जातो त्याला काय म्हणतात, सेरोलॉजी. त्यामध्ये लॅबोरेटरी इम्युनॉलॉजीमध्ये हे सर्व आहेत. नेक्स्ट आता पहा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इम्युन सिस्टीम, म्हणजेच आपल्यामधली जी संरक्षण पद्धती आहे त्याच्या असणारे गुणधर्म किंवा वैशिष्ट्य. त्यामध्ये फर्स्ट, इट कॅन डिफरन्शिएट बिटवीन ओन बॉडी सेल्स ऑर मॉलिक्युल्स अँड फॉरेन मॉलिक्युल्स. म्हणजे जी इम्युन सिस्टीम असते तिचं एक कॅरेक्टर महत्त्वाचं काय आहे, तर डिफरन्शिएट करते, म्हणजेच भिन्नता बघते. ओन बॉडी सेल्स ऑर मॉलिक्युल्स आणि फॉरेन मॉलिक्युल्स, आपल्या बॉडीमधले सेल्स किंवा मॉलिक्युल्स आणि बाहेरून आलेले जे काय असतील फॉरेन मॉलिक्युल्स. मग फॉरेन मॉलिक्युल्स मगाच सांगितल्याप्रमाणे डस्ट पार्टिकल्स, बॅक्टेरिया, फंजाय, व्हायरसेस, टॉक्झिन्स, हे जे असतात हे सर्व फॉरेन मॉलिक्युल्स आपल्या आणि बाहेरून आलेले, ह्यांना डिफरन्शिएट करण्याचं काम आपली इम्युन सिस्टीम करत असते. हे यामधलं पहिलं कॅरेक्टरिस्टिक महत्त्वाचं आहे. सेकंड, इट पोसेस इम्युनॉलॉजिकल मेमरी. नंतर आपली जी इम्युन सिस्टीम आहे हिच्याजवळ काय असते, तर संरक्षण प्रणालीविषयी स्मरणशक्ती असते, म्हणजेच इट पोसेस इम्युनॉलॉजिकली मेमरी. म्हणजेच त्यामध्ये आता परत एकदा पहा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इम्युन सिस्टीम. त्यामध्ये फर्स्ट, इट कॅन डिफरन्शिएट बिटवीन ओन बॉडी सेल्स ऑर मॉलिक्युल्स अँड फॉरेन मॉलिक्युल्स. सेकंड, इट पोसेस इम्युनॉलॉजिकल मेमरी. हे झालं कॅरेक्टरिस्टिक आपल्या असणाऱ्या संरक्षण पद्धतीतली. आता नेक्स्ट पाहूया डेफिनिशन, अँटीजेन. ह्याची असणारी डेफिनेशन, एक मार्काला कोणतीही यातली डेफिनेशन आपण आत्तापर्यंत पाहिल्या त्यातली येऊ शकते बोर्डाला. मग त्यामध्ये किंवा एखादा याच्यावर MCQ येऊ शकतो. मग त्यामध्ये एनी फॉरेन सबस्टन्स इन्व्हेडिंग बॉडी अँड कॅपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग अँड इम्युन रेस्पॉन्स इज कॉल्ड ॲज अँटीजेन. अँटीजेन कशाला म्हणतात, तर एनी फॉरेन सबस्टन्स, मी मागास सांगितल्याप्रमाणे बॅक्टेरिया, व्हायरसेस, डस्ट पार्टिकल्स, फंजाय, पॅथोजेन्स, हा ह्यातला कोणीही आपल्या बॉडीमध्ये इन्व्हेड झाला, घुसला, तर घुसल्यानंतर तिथं गेल्यानंतर आत काय होतो, तो कॅपेबल होतो, सक्षम, कशासाठी, स्टिम्युलेटिंग अँड इम्युन रेस्पॉन्स, म्हणजे संरक्षणाचा जो प्रतिसाद आहे त्याला उत्तेजित करण्याचं तो काम करत असतो, त्यावेळी त्याला काय म्हणतात, अँटीजेन. म्हणजेच डेफिनिशन, एनी फॉरेन सबस्टन्स इन्व्हेडिंग बॉडी अँड कॅपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग अँड इम्युन रेस्पॉन्स इज कॉल्ड ॲज अँटीजेन. आता पुढचे पाहूया, पुढची डेफिनेशन, अँटीबॉडीज. तेवढीच डेफिनेशन आता यामध्ये पाहायचे, अँटीबॉडीज. मग त्यामध्ये डेफिनेशन पहा, द प्रोटेक्टिव्ह केमिकल्स प्रोड्युस्ड बाय इम्युन सेल्स इन रेस्पॉन्स टू अँटीजेन्स आर कॉल्ड अँटीबॉडीज. अँटीबॉडीज कशाला म्हणतात, तर त्यामध्ये प्रोटेक्टिव्ह केमिकल्स प्रोड्यूस होतात, पण ती कधी होतात, बाय इम्युन सेल्स इन रेस्पॉन्स टू अँटीजेन्स. अँटीजेन्सला इम्युन सेल्स ज्यावेळी रेस्पॉन्स देतात त्यावेळी प्रोटेक्टिव्ह केमिकल्स आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस होण्याचं काम होतं. ती जी केमिकल्स असतात त्यांनाच काय म्हणतात, अँटीबॉडीज. म्हणजे डेफिनेशन काय अँटीबॉडीजची, द प्रोटेक्टिव्ह केमिकल्स, संरक्षित करणारी काही रसायनं.
प्रोड्युस्ड बाय, कुणी प्रोड्यूस केलेले असतात तर इम्युन सेल्स इन रेस्पॉन्स टू अँटीजेन्स. हे तयार करण्याचं काम कोण करतं? इम्युन सेल्स करतात. पण ती कधी करतात? ज्यावेळी अँटीजेन्सला ते रेस्पॉन्स देतात त्यावेळी त्याला काय म्हणायचं? अँटीबॉडीज. म्हणजेच डेफिनेशन काय आहे? द प्रोटेक्टिव्ह केमिकल्स प्रोड्युस्ड बाय इम्युन सेल्स in response to antigens are called antibodies. धन्यवाद.